मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत धम्माल सुरू आहे। आरोप प्रत्यारोप जागा वाटपासोबतच नेते आपल्या कुटुंबियांना तिकीट मिळवण्यासाठी जोरदार फिल्डिंग करतायत। नातेवाईकांना तिकीट मिळवण्यासाठी राजकीय नाट्य सुरू झालीत। प्रतिष्ठित केलेल्या मुंबई मनपा निवडणुकीत महायुती आणि ठाकरे गटात उमेदवारीसाठी स्पर्धा तीव्र आहे। खासदार, आमदार आणि माजी आमदार आपल्या मुलं, सुना, कन्या यांना मैदानात उतरवण्यास उत्सुक आहेत। ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचे पुत्र अंकित प्रभू हे प्रभाग 51 साठी प्रयत्नशील आहे, तर अजय चौधरी यांची सून गौरी या प्रभाग 203 आणि 205 मध्ये दावा करतायत। माजी आमदार दगडू सकपाळ यांची कन्या रेश्मा प्रभाग 3 साठी, भाजपा आमदार मनीषा चौधरी यांची कन्या अंकिता प्रभाग 8 साठी फिल्डिंग लावतायत। अमित साटम यांचे मेवणे रोहन राठोड, राहुल शेवाळे यांच्या वहिनी वैशाली शेवाळे, आमदार राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर आणि वहिनी हर्षिता नार्वेकर, किरीट सोमय्या यांचे पुत्र नील यांसारखे नातेवाईक निवडून आलेत। आता रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती प्रभाग 74 साठी, मनोज कोटक यांचे बंधू केतन हे प्रभाग 107 साठी प्रयत्नशील आहेत, तर आमदार अशोक पाटील यांचे पुत्र रुपेश प्रभाग 113 साठी, खासदार संजय पाटील यांची कन्या राजूल या प्रभाग 115 साठी इच्छुक आहेत। राजकारणात नातेवाईकांची फिल्डिंग सुरू असली तरी निवडून देण्याची दोरी जनतेच्या हाती आहे। तेव्हा मतदारांनो, ही निवडणूक फक्त तिकिटांची नाही तर मुंबईच्या भविष्याची आहे। घराणेशाही हवी की नवीन चेहरे? तुम्ही ठरवा, वेळ गेलेली नाहीये।